दीवाना मेरा या या तुम्ही इतक्या जगभर आता फिरल्या आहात, तुम्ही कॉन्सर्ट्स करता, सतत तुमचं टाईट स्केड्यूल असतं, पण वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावरती एखाद्या नवीन जागेवर पोचल्यावरती पहिला तिथे काय स्पेशल खायला मिळतं हे तुम्ही शोधून काढता का? कसं असतं? मला बाहेरचं जेवण एवढं आवडत नाही, कारण मी तिखट खाणारी बाई आहे, मला खूप तिखट लागतं. तर त्यामुळं मला बाहेरचे जे अमेरिकन जेवण किंवा इंग्लिश म्हणा, तर ही सगळी जेवणं मला म्हणजे आवडत नाहीत. आणि इटालियनमध्ये सुद्धा जो रेड सॉस असतो तो आवडत नाही. व्हाईट सॉस आवडतो. व्हाईट सॉसमध्ये जर असतं तर त्याच्यावर खूप मिरची घालून खाता येतं. अच्छा. त्यांच्याकडे मिरचीची पावडर देतात, मग ती मिरचीची पावडर घालून घालून त्याला तिखट करून टाकून मी खाते. अच्छा, तुम्हाला चमचमीत तिखट आवडतं? तिखट आवडतं मला चमचमीत मसाला नको, पण तिखट पाहिजे. तर मी आता एकदा गेले होतो, आम्ही पहिल्यांदा अगदी गेलो युरोप फिरायला. मुलं फक्त मी, माझी सून, मुलगी, मुलगा, आम्ही 5 जण. आणि व्हॅनिसला होतो. आणि व्हॅनिसला गेल्यानंतर ती म्हणाली, तुला मी भात देते चांगला खायला. त्यांचा असतो ना पायाला भात देतो तुला, का पायाला काय काहीतरी असतं. आता मी त्याच्याकडे बघितलं. मी काय केलं होतं, जाताना कोल्हापुरी तिखटाची चटणी एवढ्या डब्यात घालून पर्समध्ये ठेवून दिली होती. मी काही बोलले नाही, म्हटलं अच्छा मी खाते. ते उघडली तर तिखट काढले, खूप भातात तिखट काढलं. माझ्यावर एवढे चिडले सगळे, तू चव घालवली त्या जेवणाची, तू तिचा सत्यानाश केला. म्हटलं सत्यानाश होते तर काय होते, मी तुमचं गोड जेवण जेवू शकत नाही. पण अशी एखादी डिश तुम्ही दुसरीकडे कुठे खाल्ली असेल जी बाहेर खूप तुम्हाला लक्षात आहे, त्याची चव तुमच्या तोंडात अजूनही रेंगाळते, असं कुठली आहे डिश? पुण्यामध्ये मी जाते त्यावेळेला सिंहगड रोडला जाते मी, शेतकरीमध्ये जाते. तर मला तिथं मटण, रश्मी नावाची मुलगी आहे, ती छान करते मटणाचं जेवण, तिथं मला आवडतं. किंवा मी जापानला गेले तर मला तनपुरा आवडतो. टॅम्पुरा मला आवडतो. नंतर म्हणजे तेव्हा तिखट नसलं तरी त्यांचं सेसिमी काहीतरी असं तेवढं लावून खाल्लं तरी चालू शकतं. तुम्ही पार्टींचा उल्लेख केला की त्याच्यामुळे तुम्हाला फार सवय पडली. पंचमकडे खूप पार्ट्या व्हायच्या, कारण सॅटर्डे संडे हा त्यांचा दिवस, म्हणजे उगाच आपलं ठेवायचे आणि सगळे लोक यायचे. आनंद बक्षी, देव आनंद, नंतर रमेश बहेल, जेवढे तुम्ही, जितेंद्र, चिंटू, डब्बू, खूप लोक, त्यांची फिल्म लाईनची जेवढी त्यांचे प्रोड्युसर, त्यांच्या बायका वगैरे यायच्या. तर मला माहीत असायचं की सॅटर्डेला आहे, तर मी 2 दिवस आधी शेगडी पेटवायची कोळशाची आणि त्याच्यावर उडीद शिजायला लावायचा. मा म्हणतात ना, ती काळी मा, ते फक्त मलाच फक्त माहिती आहे, कोणाला माहिती नाही. लोक काय पण त्यात घालतात, कोणी लसूण घालतं, कोणी तडका देतं, कोणी काय करतं, त्यात असं काही नाही आहे. तर ती डाळ मी एका पेशावरी माणसाकडून शिकले होते. ज्या वेळेला दिल्लीमध्ये नवीन हॉटेल उघडलं होतं मौर्या. अच्छा, तुम्ही तर शेफलाच जाऊन विचारलं? शेफलाच विचारलं. त्यांनी मला अशा बोटावर मोजून गोष्टी सांगितल्या, ह्याच्यापेक्षा काही जास्त घालायचं नाही. अच्छा, ते सिक्रेट आहे, तर तुम्ही आता आम्हाला सांगणार नाही. आणि मग मी ती डाळ घरी जाऊन शिजायला लावली आणि 2 दिवस ती डाळ शिजली पाहिजे. अच्छा. मग ती डाळ खरी बनते. मग मी असं लोकांना विचारत शिकत माझी वही भरत चालली. मग अच्छा, तुम्ही सगळ्या रेसिपीज मी तेव्हा पाठ करायच्या, गाणं पाठ केल्यासारखं. आलं, लसूण, कांदा, टमॅटो, मिरची, असं म्हणत जायचं. पाठ करून घरी येऊन पटपट लिहून टाकायचं. अच्छा, त्याचं तुम्ही एक गाणं बनवून लक्षात ठेवायचं. आणि मग घरी येऊन ते लिहून ठेवायचं. मग दुसऱ्या दिवशी ते करायचा प्रकार, तो बरोबर झाला आहे की नाही बघायचं. आता आपल्याकडे एक पाठारे प्रभू नावाची एक हे आहे, कम्युनिटी आहे. भुजनं फार चांगलं करतात. भुजनं चांगलं करतात, आटलं चांगलं करतात. आणि तुमच्यामध्ये मेथकूट लोणचं होतं, ते पण चांगलं होतं. प्रत्येक आपल्या कम्युनिटीचा एक प्रकार घेतला मी. नंतर माझ्या आईचे काही गोष्टी, कच्चं वांग्याचं भरतं कसं. मग मी आता सुरुवात केली माझ्या हॉटेलमध्ये वांग्याच्या भरत्यामध्ये कोलंबी आणि मेथीमध्ये कोलंबी. पण हे झालं खाणाऱ्यांसाठी. न खाणाऱ्यांसाठी कांदा लसूण पण नाही. इंडस्ट्रीतली एवढी लोक तुमच्या घरी यायचे, खायचे, तर सगळ्यांना काही ना काहीतरी, ते फॅन तर झालेच असतील, तुमच्या गाण्याचे फॅन होते तर खाण्याचे पण फॅन झाले असतील. अरे ते जेवायला यायचे पहिल्यांदा, नॅचरली ते पिणारे लोक होते, तर ते पंच्याबरोबर पीत बसायचे. आणि मग नुसते मी केलेले काय म्हणतात त्याला, शामी कबाब,
नंतर चिकनचे कबाब आवडायचे. चिकनचे कबाब फार छान असतात. म्हणजे असे वस्तू ते अधिक बराच वेळ खायचे. मग रात्री 3 वाजता जेवायला बसायचे. बापरे. मग जेवायला बसले की मग ती डाळ कोणी पिऊन जायचं, कोणी काय करायचं, कोणी काय बिर्याणी काय विचार. पंचमसांना काय आवडायचं? त्याला सगळंच आवडायचं. पण मला अजून आठवतं शेवटच्या दिवसातलंच गोष्ट आहे. ते सगळे लोक जेवून गेले तसे मला ते म्हणाले की बब म्हणायचे ना, बब मुझे तुम पे आज बहुत अभिमान हो रहा है. मैंने बोला क्यों आज मेरे पर अभिमान, गाना अच्छा हुआ क्या से? नहीं नहीं, तुम जो खाना बनाती हो, जो खिलाती हो, इसलिए मुझे तुम पे अभिमान हो रहा है. हर आदमी को लगता है कि उसकी बीवी अच्छा खाना बनाए, लोगों को अच्छा खिलाए और लोग खुशी से बाहर निकले. और लोगों को खाना नहीं मिला, अच्छा ठीक नहीं मिला, गए तो बहुत बुरा लगता है. हर आदमी की इच्छा होती है कि उसकी औरत अच्छा खाना बनाए. पण तुम्हाला हे कसं जमलं? म्हणजे एकीकडे गाणं सतत चालू होतं, कॉन्सर्ट चालू होते, अल्बम्स होत होते, इतक्या सिनेमांमधून गाणं सतत चालू होतं, पण तरीही जेवणासाठी मला वेळ काढायचा आणि लोकांना खाऊ घालायचं. ज्याला करायचं असतं त्याला वेळ मिळतो. मी सकाळी 7ला चुलीजवळ उभी राहायचे आणि जेवण करायचे आणि 10 वाजता मी तयार होऊन रेकॉर्डिंगला बाहेर पडायचे. अच्छा. म्हणजे इच्छा अंती परमेश्वर. तुम्ही इच्छा कराल तर तो नक्की होणार. या सगळ्यामध्ये तुमची फेवरेट डिश कुठली आहे? तुम्हाला काय खायला आवडतं? असं काय नाही. मला वरण भात तुपाची फार आवड आहे. साय फार आवडते. गोड आंबट आमटी आवडते. पण एक मिरचीचं लोणचं असलं की मी काही खाऊ शकते. इंडियन आयडलमध्ये ते गाणं मी चकित होऊन माझे डोळे बाहेर पडायची वेळ आली होती. कोणतं गाणं? हलकट जवानी. मैंने कहा ये बहुत गंदी गाली है. मैंने कहा अगर तुमने मुझे हाथ लगाया तो मैं बोलूँगी हलकट. मैंने कहा ऐसी हलकट गाली है. ग्वांतानामेरा